राज ठाकरे यांची मुस्लिम विरोधी भूमिका आता मवाळ झाली आहे का, असा प्रश्न पडायला लावणारी एक घडामोड नुकतीच घडली। एकीकडे राज ठाकरे मशिदींवरचा भोंग्याविरोधात सभांमधून जोरदार भूमिका मांडत आहेत, तर दुसरीकडे मनसेचे पंढरपूरचे संभाव्य उमेदवार दिलीप धोत्रेंनी मुस्लिम बांधवांना अजमेर शरीफची यात्रा घडवलेली आहे। धोत्रेंनी आयोजित केलेला हा दौरा राज ठाकरेंच्या परवानगीने आयोजित केला होता का? जर नसेल तर राज ठाकरे त्यांची उमेदवारी रद्द करणार का? मनसेची विधानसभा निवडणुकांविषयी काय भूमिका आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत आपल्या 7 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत। शिवडी मतदारसंघातून आहेत बाळा नांदगावकर, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे, हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर, चंद्रपुरातून मनदीप रोडे, वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकर हे उमेदवार आहेत। आता निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं तर मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी तर आखावीच लागणार। पण अशी स्ट्रॅटेजी ठरवताना पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी पक्षाचा अजेंडा कुठेतरी भरकटवलेला आहे असं दिसत आहे आणि काळजी अजिबात घेतलेली नाहीये असं जाणवतंय। दिलीप धोत्रे यांनी चक्क मुस्लिम मतदारांना घेऊन अजमेर शरीफची यात्रा केली आणि ते वादाच्या भोरात अडकले आहेत। जवळपास 1000 मुस्लिम मतदारांना आराम बसमधून ते राजस्थानच्या अजमेर शरीफ यात्रेसाठी गेले। मुस्लिम बांधवांसाठी 20हून अधिक लक्झरी बसेसची सुविधा त्यांनी केली होती। पण या सगळ्यात पक्षाचा मेन अजेंडा म्हणजे हिंदुत्ववाद कुठे गेला असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। धोत्रेंच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मुस्लिम मतं निर्णायक आहेत। लोकसभा निवडणुकीत ही मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्याचं स्पष्ट झालं होतं। त्याचा फटका महायुतीला बसला। त्यात आता मनसेने सुद्धा या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। पण धोत्रे यांच्या नवीन उपक्रमामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अजेंड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। राज ठाकरे एकीकडे हिंदुत्वाचा नारा देत आहेत। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मांडीवर बसून महाविकास आघाडीची स्थापना केली आणि हिंदुत्वाची कास सोडली। त्याचाच फायदा घेत राज ठाकरेंनी ही कट्टर हिंदुत्वाचा स्वीकार केला होता। त्यांनी सिमीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा विरोधात मोर्चा काढला होता। अर्थात त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं। पण त्यानंतर त्यांनी मशिदींवरचे भोंगे काढले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर मशिदींवरचे अनधिकृत भोंगे काढण्यात आले होते। भोंग्यांचा आवाज मर्यादित सुद्धा करण्यात आला होता। त्यानंतर त्यांनी माहीमच्या दर्ग्याचा मुद्दा काढला। हा अनधिकृत दर्गा सुद्धा महायुती सरकारने पाडला होता। हे राज ठाकरेंच्या आंदोलनाचं किंवा त्यांच्या इशाऱ्याचं फलित होतं असं म्हणता येऊ शकतं। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका सुद्धा केली होती। मग आता अजमेर शरीफला जाताना मनसे हिंदुत्व विसरली का अशी टीका विरोधक करत आहेत। ही विधानसभा निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची लढाई आहे अशी चर्चा सुद्धा आहे। पक्ष स्थापनेपासून कायम स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या मनसेने 2024 सालची लोकसभा निवडणूक मात्र लढवली नाही, तर केवळ नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला आणि त्यांच्यासाठी प्रचार सभा सुद्धा घेतल्या। इतकंच नाही तर दिल्लीत जाऊन ते अमित शहांनाही भेटले होते। त्याचे फोटोज सुद्धा तुम्ही पाहिले असतील। 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची स्तुती करणाऱ्या राज ठाकरे यांनी 2019च्या निवडणुकांच्या वेळेस त्यांचा कडवा विरोध केला होता। तुम्हाला त्यांचा लाव रे तो व्हिडिओ हा डायलॉग आठवत असेल ना? त्यावेळी शरद पवार यांच्याशी जवळीक, सोनिया गांधी यांची भेट यामुळे ते त्यावेळी चर्चेत आले। यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। पुन्हा ते भाजपासोबत संधान बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं गेलं आणि 2024 मध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा अशा मनसेच्या राजकीय भूमिका बदलत गेल्या। पण दिलीप धोत्रे यांनी मुस्लिम मतदारांना अजमेरवारी घडवून आणली ती राज ठाकरेंच्या परवानगीने घडवली होती का? की याकडे राज ठाकरे स्थानिक राजकारणाची आणि मतांची गणिताची गरज म्हणून याकडे दुर्लक्ष करणार आहेत? निवडणूक अटीतटीची होणार आहे। त्यात आपल्या पदरचे 2-4 आमदार पडले तरी आपलं राजकीय वजन कायम राहील असा राज ठाकरेंचा हिशोब असू शकतो। त्यासाठी कदाचित ते धोत्रेंच्या या राजकीय प्रयोगाकडे दुर्लक्ष करूही शकतील।
पण मग पक्षाच्या भूमिकेचं काय असा प्रश्न उरतोच. असो, तुम्हाला मनसेच्या या पवित्र्याबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा. धोत्रे यांची अजमेरवारी हा पक्षाचा अधिकृत कार्यक्रम असू शकतो का? राज ठाकरे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करायला हवी का? या प्रश्नांची उत्तरं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. कृपया व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.